नमस्कार. अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी जनतेचे उपकार कधीच विसरू शकणार नाही. नवनिर्वाचित नगरसेविका राणी घोडके. शिवसेना उबाठा पक्षाचे राणी घोडके यांनी 402 मते घेतली. त्यांनी शारदा शेरकर यांना 25 मतांनी पराभूत करत विजय मिळवला. एवढी पवन घोडके व राणी घोडके यांना आमच्या प्रतिनिधी विजयाजी प्रतिक्रिया विचारल्यानंतर त्या म्हणाल्या की हा आमचा विजय नसून प्रभाग क्रमांक 13 मधील मायबाप जनतेचा विजय आहे. आमच्या सर्व सहकाऱ्यांचा हा विजय आहे, जे आमच्या खांद्याला खांदा लावून रात्रंदिवस डोर टू डोर फिरले. सर्व मतदारांचे आम्ही मनापासून धन्यवाद मागतो. आम्ही कोण काय म्हणाले, कोणी आमच्यावर काय आरोप केले याच्यात न पडता विकास कसा करता येईल याकडे लक्ष देऊन व नागरिकांनी जो विश्वास आमच्यावर दाखवला आहे त्यावर आम्ही खरे उतरू. शेतकऱ्यांच्या व नागरिकांचे प्रश्न या अगोदरही आम्ही सोडवले आहेत. आता आम्ही सत्तेत असणार आहोत. विकासाचा प्रश्न येत नाही. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करेन. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शिक्षण आणि मूलभूत सुविधा या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल, असेही पवन घोडके व राणी घोडके यांनी सांगितले. वार्ड क्रमांक 13 मध्ये फुलंब्री नगर पंचायत निवडणूक लागलेल्या होत्या. आज त्याचा निकाल होता. वार्ड क्रमांक 13 मध्ये जनतेने आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून दिलं. हा विजय माझा एकट्याचा नसून हा विजय वार्ड क्रमांक जनतेमधल्या सर्वसामान्य जनतेचा हा विजय आहे. माझ्या सहकार्यांचा हा विजय आहे, जे माझ्या खांद्याला खांदा लावून महिनाभर डोर टू डोर आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो आणि लोकांनाही आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. हा विजय आमचा खरंच नसून हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. तर मी या विजयाचं चित नक्कीच इथून पुढे करेन. अनेक भागामध्ये अनेक समस्या आहेत. त्या समस्या आम्ही फिरत असताना वार्ड क्रमांक 13 फिरत असताना लोकांच्या खूप समस्या होत्या. लोक आम्हाला कळकळीने सांगायचे. शेतकरी माझ्या वार्डात शेतकरी वर्ग खूप असतो. त्याच्यामुळे शेतकऱ्याला जायला सिमेंटी रस्ते नव्हते, ड्रेनेज नाही, चांगलं पाणी नाही, स्वच्छता नाही, अनेक प्रश्न होते लोकांचे. साध्या शेतकऱ्यांना डिप्या सुद्धा नव्हत्या. तर सगळ्यात पहिले मी शेतकऱ्यांसाठी त्यांना पाणी भरण्यासाठी जे लाईटच्या डिप्या काय जे लागते ते आम्ही लाईट डीपी, सिमेंट रस्ते असेल, स्टेट लाईट असेल, या सर्व कामांचा शुभारंभ आपण वार्ड क्रमांक 13 साठी लवकरात लवकर करणार आहे. महाविकास आघाडीचे किती सीट आहेत? महाविकास आघाडीला फुलंब्री तालुक्याने भरभरून असं मतदान दिलेलं आहे. महाविकास आघाडीचे नगर सेवक पदासाठी 12 सीटा आलेल्या असून आणि नगराध्यक्ष पदाचे आमचे लाडके उमेदवार राजेंद्रजी ठोंबरे साहेब यांच्यावरही फुलंब्री तालुक्यातील लोकांना भरभरून असा विश्वास या ठिकाणी दाखल केलेला आहे. तर ठोंबरे साहेबांचा 1800 मतदानानं विजय झालेला आहे. तुम्ही इथल्या स्थानिकांना धूळ चाटली याबद्दल काय वाटतं? की मक्तेदारी होती त्यावर मी काही बोलणार नाही. विरोध करायचा म्हणजे राजकारण आजपासून आता राजकारण संपलं मी असं समजन. विकासावर काय बोलता येईल आता इथून पुढे मी विकासावर बोलणार आहे. कोणाची काय मक्तेदारी होती, काय विषय होता हे मला आता महत्त्वाचं नाही. वार्डातल्या लोकांनी, फुलंब्री तालुक्यातल्या लोकांनी महाविकास आघाडीला जो कोल दिलेला आहे त्या कोल विकासाच्या माध्यमातून कसं करता येईल त्याच्यावर आमचा सर्वात मोठा प्रयत्न आता इथून पुढे राहणार आहे. बस एवढंच मी या ठिकाणी सांगेन. माझं नाव पवन मैनाजी घोडके. वार्ड क्रमांक 13 मध्ये माझ्या घरचे मंडळी राणी पवन घोडके ह्या उमेदवार होता. सर्व मतदार बंधू भगिनींचं मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो.